शिवसेनेच्या आंदोलनाची ठाकरे सेनेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलाय। आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निशिकांत दुबे यांनी वक्तव्य केलं होतं आणि शिवसेना भवनासमोरची ही सगळी दृश्य आहे। शिवसेना भवनासमोरच ठाकरे सेना आक्रमक झाली। या आंदोलनासंदर्भातले अपडेट्स देतात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, आपण हे आंदोलन पाहू शकतोय शिवसेना भवनासमोर, वातावरण चांगलं तापलंय, काय अधिकची अपडेट? खासदार निशिकांत दुबे यांनी काल आदित्य ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसैनिक आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि सेना भवनच्या समोरच या ठिकाणी जो चौक आहे त्या ठिकाणी रस्ता अडवत आंदोलन केलं जातं। या ठिकाणी पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात। निशिकांत शिंदे यांचा निषेध असो आणि ज्या पद्धतीने ते आरोप करतात की मराठी नेतृत्वावर केलेली भाजपगिरी खपवून घेणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी दिल्या जात आहेत। याशिवाय भाजपच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली जात आहे। इथले स्थानिक आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका विशाखा राऊत असतील, साईनाथ दुर्गे असतील आणि इथले स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे। हा मुख्य परिसर आहे शिवाजी पार्कच्या दिशेने जाणारा चौक आहे। या चौकात खरं तर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केलेला होता, मात्र पोलिसांनी त्यांना अडवत बाजूला नेण्याचा प्रयत्न केला। मात्र तरी देखील शिवसैनिक आहेत ते आक्रमक आहेत आणि आदित्य ठाकरे हे नेतृत्व आहे, पक्षाचे नेते आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य आणि खपवून घेण्याची भूमिका या ठिकाणी आता शिवसैनिक आहे ते रस्त्यावर उतरले।